नमस्कार, मी रुशाली यादव सार। आजची चांगली गोष्ट आहे मोबाईल नेटवर्क नसलेल्या ठिकाणी सुद्धा चालणाऱ्या भारतातील सॅटेलाइट फोनची। सरकारी दूरसंचार कंपनी BSNLनं आपला पहिला सॅटेलाइट फोन ती घेऊन आली आहे। या सॅटेलाइट फोन सेवा ही अधिकृतपणे सुरू झाली आहे। या सॅटेलाइट फोनची किंमत आहे सुमारे 1,34,000। तशी जास्त आहे, पण ॲपल आयफोन किंवा सॅमसंगच्या फोल्ड मॉडेलपेक्षा कमीच आहे। हा फोन मोबाईल नेटवर्कवर अवलंबून न राहता थेट अंतराळामधल्या उपग्रहांच्या द्वारे जोडला जातो। BSNLने ही सेवा जी आहे ती जागतिक सॅटेलाइट नेटवर्क प्रोव्हायडर इन्मारसॅटच्या भागीदारीमधून विकसित केली आहे। आता हा सॅटेलाइट फोन कसा काम करतो ते जाणून घेऊयात। या सॅटेलाइट फोनवरून कॉल केल्यावर या फोनमधल्या अँटेना सॅटेलाइटला सिग्नल पाठवतो। सॅटेलाइट हा सिग्नल पृथ्वीवरच्या एका विशेष मुख्य केंद्राकडे म्हणजेच गेटवे किंवा ग्राउंड स्टेशनला पाठवतो। हे ग्राउंड स्टेशन त्या सिग्नलचं रूपांतर करून तो कॉल संबंधित लँडलाईन किंवा नेहमीच्या मोबाईल नेटवर्कवर ट्रान्सफर करतं, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीशी बोलणं होतं। आता अत्यंत महत्त्वाची माहिती की देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सॅटेलाइट फोनबाबत अत्यंत कडक नियम आहेत। हा फोन वापरण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सची पूर्व परवानगी आणि अधिकृत लायसन्स घेणं अनिवार्य आहे। परवानगीच्या शिवाय हा फोन बाळगणं बेकायदेशीर आहे। नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते। हा फोन प्रामुख्यानं घनदाट जंगलं, लष्करी सीमा, सागरी क्षेत्र आणि आपत्कालीन परिस्थिती म्हणजेच पूर, भूकंप प्रवण क्षेत्र ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसतं अशा दुर्गम भागामध्ये संपर्काचं एक विश्वसनीय साधन ठरणार आहे। तुम्हाला आजची चांगली गोष्ट कशी वाटली कमेंट आणि रिप्लायमध्ये नक्की सांगा। नेहमी एक प्रयत्न असतो की जे सभोवताली चांगलं घडतंय, चांगलं जे आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा। तुमची चांगली साथ अशीच सोबत असू द्या। नमस्कार।